पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। विलास डांगरे हे होमिओपॅथी चिकित्सक आहेत। भैरव सिंग चौहान यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, तर मारुती चितमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। भैरव सिंग चौहान यांना देखील पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे, कुठली नावं समोर येत आहेत? नक्कीच विलास डांगरे, महाराष्ट्रातून जी प्रामुख्याने 3 नाव आहेत त्यामध्ये विलास डांगरे जे होमिओपॅथी चे डॉक्टर आहेत आणि त्यासोबत त्यांनी जवळपास नागपूरमध्ये त्यांच्या होमिओपॅथिक क्लिनिकच्या माध्यमातून 1 लाखाहून जास्त रुग्णांना आतापर्यंत उपचार दिलेत। त्यासोबतच 50 वर्ष ते जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिक दृष्ट्या मागास गटातील समाज घटक गरिबांना ते एक प्रकार तिथे बऱ्याच वर्षांपासून उपचार देत असतात आणि अनेकांना त्यांनी ट्रेनही केलंय। त्यामुळे त्यांना स्वतःला जेव्हा दृष्टीचा त्रास झाला त्यानंतरही त्यांनी 10 वर्ष सलग यामध्ये काम केलं। ज्यावेळी त्यांना स्वतःला त्रास होत होता, त्यांना त्यांची दृष्टी अधू झाल्यानंतरही त्यांना दृष्टीदोष उद्भवल्यानंतरही त्यांनी त्यांची सेवा थांबवली नाही। त्यानंतर जे दुसरं प्रमुख नाव आहे चैत्राम देवचंद पवार, वनबंधू म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। जवळपास 400 हेक्टर फॉरेस्ट वन क्षेत्र वाढवण्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आणि स्वतः व्यक्तिशः त्यांनी 5000 पेहून जास्त झाडं लावलेली आहेत। त्यासोबतच 458 छोटी तळी, 40 मेजर मोठ्या प्रमाणावरची मोठी तळी आणि जवळपास एकूण जे भूजल पातळी आपण ज्याला म्हणतो ती वाढवण्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर भूमिका बजावली। 8 एंडेंजर्ड ॲनिमल स्पीसीज आहेत आणि 48 वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती यासह जवळपास 435 झाडांच्या आणि वेगवेगळ्या रोपांच्या प्रजाती प्रिझर्व करण्यामध्ये चैत्राम देवचंद पवार यांची मोठी भूमिका होती आणि त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन पर्यावरणासाठीचं लक्षात घेता वयाच्या 57व्या वर्षी त्यांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे। त्यासोबत आता जे प्रामुख्याने आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी वाचनातून आपल्या गेलेलं नाव आहे ते मारुती भुजंगराव चितमपल्ली, महाराष्ट्र के अरण्य ऋषी, त्यांनाही पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यांनी 20हून अधिक पुस्तकं वेगवेगळ्या पर्यावरणाशी संबंधित विषयांवर लिहिली। त्यासोबतच विशेष म्हणजे पक्ष्यांची, प्राण्यांची डिक्शनरी लिहिणारे असे ते एक वेगळे लेखक, अनोखे लेखक ठरतात आणि त्यासोबतच एक साहित्यिक म्हणून यशस्वी असताना त्यांनी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून यशस्वी काम केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे सोमेश, आता तुम्ही ज्यांच्याविषयी बोलता आहात ते मारुती चितमपल्ली आता स्वतः फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। चितमपल्लीजी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, पद्म पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून लेखक म्हणून आणि शिवाय निसर्गाकडे बघणारे एक लेखक म्हणून आणि त्याविषयीचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा आपलं मोठं योगदान राहिलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया या पुरस्कारावर? खूप आनंद झालेला आहे। तो मला एक्सप्रेस करता येत नाही, एवढा मोठा आनंद आहे तो। खरंय चितमपल्लीजी, आता हा पुरस्कार ज्यावेळी तुम्हाला जाहीर होतोय, पहिल्यांदा काय काय आठवतंय? गेल्या काही वर्षातले तुमच्या आयुष्यातले म्हणा किंवा लेखनाच्या प्रवासातले कुठले महत्वाचे टप्पे आता डोळ्यासमोर येत आहेत? मी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो हे मला आठवत आहे। मराठी भाषेला 1 लाख नवीन शब्द दिले हे आठवत आहे मला अजून। मराठी करता मी खूप केलंय सर। खरंय मारुती चितमपल्लीजी, आपलं साहित्य सुद्धा अनेकांनी वाचलेलं आहे, पुढच्या देखील अनेक पिढ्या हे साहित्य वाचत राहतील निश्चितपणे। मात्र ज्यावेळी अशा प्रकारे पद्म पुरस्कारांनी दखल घेतली जाते, केंद्र सरकारकडून दखल घेतली जाते, ही दखल किती महत्वाची असते असं तुम्हाला वाटतं? नाही, फार महत्वाचं आहे, कारण त्यामुळे पुन्हा त्या साहित्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल। हो, हा पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे याविषयी किंवा अशी काही चर्चा सुरू आहे, या सगळ्या हालचाली सुरू आहेत, हे तुम्हाला माहिती होतं का आणि कशा प्रकारे तुम्ही आता या सगळ्याकडे पाहताय? नाही, मला काही कल्पना नव्हती म्हणजे असं होईल म्हणून।
अच्छा, कारण यापूर्वी सुद्धा तुम्हाला हा पुरस्कार मिळू शकला असता.